चला तर या ठिकाणी पाठीमागं आपण बोललो होतो की आरोग्य विभाग जो आहे आरोग्य विभाग बऱ्यापैकी जागा काढणार आहे, बरोबर आहे। आता यामध्ये आपण पाहतो प्रत्येक महानगरपालिकेची ऍड येते, त्याच्याबरोबर नगरपालिकेची येणार, त्याच्याबरोबर जिल्हा परिषदेची येणार आणि त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आरोग्य विभागाच्या ज्या जागा आहेत त्या जागा पाहायला मिळणार आहेत। आणि आज नवी मुंबई महानगरपालिकेची भरती आली आणि यामध्ये आरोग्य विभागाची जवळजवळ 300+ पद यामध्ये आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच बघणार आहोत हे पदांसाठी नेमकी पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा पद्धत काय असणार आहे आणि सर्वसाधारणतः एग्जाम कधी होईल, समस्त गोष्टीची माहिती एक 6 ते 7 मिनिटांमध्ये तुम्हाला प्राप्त होईल। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा, प्रत्येक प्रश्नाचं तुमच्या या ठिकाणी काय उत्तर प्राप्त होणार आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला मुद्दा लक्षात घ्या, नवी मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये जवळजवळ 620 पद ह्या भरतीसाठी आलेले आहेत आणि यामध्ये 300 पर्यंत पद ही निव्वळ आरोग्य खात्यासाठी आहेत। हा पहिला विषय लक्षात घ्यायचा आहे। आता ह्याची बेसिक माहिती घेण्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, आरोग्य विभाग म्हटलं की यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक दोन्ही घटक असतात। प्रत्येक पोस्टने आहे तांत्रिक अतांत्रिक घटकाचा सिलेबस एकदम पॉइंट टू पॉइंट आपल्यामध्ये कव्हर केलेला आहे। ही बॅच जी आहे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता फक्त आरोग्य विभागासाठी, का तर आरोग्य विभागाची कोणतीही भरती उद्यात ही बॅच त्याच्यासाठी एकमेव आहे की त्याला वेगळं तुम्हाला काय करण्याची गरज असणार नाही। हे बॅच जॉईन करायला 7038 155 255 वरती कॉल करा किंवा GS बाय उत्तम गोरे हे ऍप डाउनलोड करा आणि तिथं सरळ सेवा फोल्डर मध्ये जा आणि बॅच जॉईन करा। महाराष्ट्रातील अतिशय तज्ञ लोक तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार आहेत। आता याच्या पुढे जर जाऊन आपण पाहायचं झालं तर अशा जवळजवळ 30 पदांसाठी या ठिकाणी ऍड आहे, परंतु त्यातली काय पद जसं की स्टाफ नर्स ज्याला JNM म्हणतो, डायलिसिस तंत्रज्ञ आहे, ECG तंत्रज्ञ आहे, डेंटल हायजिनिस्ट आहे, आज त्याच्याबरोबर आपण पाहतो की पुढे चालून ऑक्झिलरी नर्स ANM वगैरे आहे। भाई ही पद नेमकी कोणकोणते ते टप्प्याटप्प्याने आपल्याला पाहणं गरजेचं आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि मोठं पद जे आहे ज्याला JNM चं पद अर्थात स्टाफ नर्स मिडवाईफ किंवा नर्स मिडवाईफ असं या ठिकाणी या पदाला बोललं जातं। जवळजवळ 15,000 35,400 ते 1,12,400 इथपर्यंत मोठं पेमेंट ह्या पदासाठी आहेत। आता ह्या पदाबद्दल जर सांगायचं झालं तर इथं टोटल ह्या पदाची एकंदरीत टोटल संख्या आहे 131 पद या ठिकाणी आहेत आणि ही पद 100% पद भरायची आहेत। आणि यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर ही 100% पद म्हणजे इथं असं नाही की बाबा अनुभवाच्या बळाचा वरती गेला असं नाही, तर इथं रितसर परीक्षा घेऊन, तर याच्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे, BSc नर्सिंग झालेला असावं आणि या ठिकाणी आपण पाहतो की हे BSc नर्सिंग बरोबर त्याच्या 12वी नंतर त्यानं ते केलेलं असावं असं यांचं म्हणणं आहे। आणि परिचारिका नर्स म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा कुठल्याही खाजगी रुग्णालयातील 2 वर्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे आणि हे अनुभव प्राप्त करणं हे फारच काय अवघड गोष्ट नसते, हा मुद्दा लक्षात घ्या। अनुभव सहजरित्या कुठेही तुम्हाला खाजगी हॉस्पिटलमध्ये प्राप्त होऊ शकतो किंवा तुम्ही जर काम केलंच असेल तर याचा बेनिफिट सुद्धा तुम्हाला होऊ शकतो। त्यामुळे हे पहिलं पद आहे JNM। दुसरं पद जर आपण पाहायचं झालं तर दुसरं पद आहे आरोग्य सहाय्यक महिला। आरोग्य सहाय्यक महिला 29,200 ते 92,300 एवढा पगार आहे। या ठिकाणी 12 जागा ह्या पदासाठी आहेत आणि ह्यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर या विद्यार्थ्याचं क्वालिफिकेशन महिलांचं सायन्स मधून 12वी झालेली असावी। काय आहे, सायन्स मधून 12वी झालेली असावी आणि आरोग्य सहाय्यक बरोबर आहे, असिस्टंट नर्स ज्याला आपण म्हणतो त्या कामाचा अनुभव 2 वर्षाचा आवश्यक आहे। आणि निवड झाल्यानंतर तुम्हाला MPW ज्याला प्रशिक्षण पाठ्यक्रमाचा अभ्यास म्हणतो तो असतो MPW चा, तर हा अभ्यासक्रम सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षांना जरी पूर्ण केला तरी सुद्धा तुम्हाला चालतंय।
म्हणजे बेसिक लेवलला फक्त सायन्स 12वी आणि 2 वर्ष या ठिकाणी अनुभव तुम्हाला आवश्यक आहे। आरोग्य सहाय्यक म्हणून केलेला हा अनुभव हा लक्षात घ्या। म्हणजे तो एक खाजगी निम सरकारी सरकारी अशा कुठल्याही ठिकाणी काम केलेल्याचा अनुभव पकडला जाईल। त्याच्याबरोबर पुढचा विषय असा आहे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ अर्थात त्याला आपण एएनएम म्हणतो। 25,500 ते 81,100 38 जागा याच्यासाठी आहेत। ह्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक अर्थात 10वी नंतर त्यांना एएनएम हा जो नर्सिंग कोर्स आहे कोणता एएनएम बरोबर आहे। एएनएम हा जो नर्सिंग कोर्स आहे हा झालेला पाहिजे आणि या ठिकाणी ह्या व्यक्तीला अनुभवाची कोणतीच अट टाकलेली नाही। 38 जागा आहेत, अनुभवाची कोणतीच अट नाही, एएनएम झालेला असावं, विषय संपला इथं। या सगळ्यांचा सिलेबस मी तुम्हाला सांगणारच आहे काय विषय आहे तो। त्याच्याबरोबर जर आपण पाहायचं झालं तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ज्याला हिवताप कर्मचारी म्हणून आपण ओळखतो 25,500 ते 81,100 एवढा पगार आहे। 51 पोस्ट आहेत तिथं आणि या विद्यार्थ्याचं या ठिकाणी 12वी सायन्स हा पास असावा, बाकी यालाही कुठल्याही अनुभवाची अट नाही। बघा हिवताप कर्मचारी पेमेंट वगैरे खूप चांगला आहे आणि कुठल्याही स्वरूपाचं याला काय नाही तर अनुभवाची अट नाही। हा याच्यासाठी एकदम पॉझिटिव्ह मुद्दा आहे, हा मुद्दा लक्षात घ्या। बरोबर जर आपण पाहायचं झालं तर कक्ष सेविका आया 15,000 ते 47,600 पगार आहे। 28 पोस्ट आहेत आयासाठी आणि यामध्ये 10वी उत्तीर्ण आणि आया म्हणून काम केलेल्याचा संबंधित शासकीय निमशासकीय किंवा खाजगी रुग्णालयातील अनुभव जो आहे हा अनुभव आवश्यक आहे। हा अनुभव काय आवश्यक आहे। म्हणजे ट्रस्ट मध्ये वगैरे काम असते ट्रस्ट हॉस्पिटल वगैरे त्या ठिकाणचा सुद्धा अनुभव इथं तुम्हाला कामी येणार आहे, हा विषय लक्षात घ्या। तदनंतर आपण पाहतो की वार्ड बॉय कक्ष सेवक 15,000 ते 47,600 सेम आहे। ह्यामध्ये पहिलं कसं होतं की कक्ष सेविका आया इथं फक्त महिलाच आवश्यक असतात आणि इथं फक्त वार्ड बॉयला फक्त पुरुष असणार आहेत। 29 जागा आहेत, 10वी उत्तीर्ण सेम ॲज इट इज 2 वर्षाचा अनुभव याला आवश्यक आहे आणि तोही अनुभव तुम्हाला सांगितलं की कुठूनही असला तरी चालतंय। वार्ड बॉयचा अनुभव तुमचं सर्टिफिकेट 2 वर्षाचं जमा करायचं। आता हे झालं याच्या संदर्भातलं। तर दुसरा मुद्दा आहे की या ठिकाणी आपण पाहतो की ही एक्झाम टीसीएस ही कंपनी घेणार आहे। कोणती कंपनी टीसीएस ही कंपनी घेणार आहे आणि जेएनएम ची जर पोस्ट पाहायची झाली तर या ठिकाणी टोटल 100 प्रश्नांचा हा पेपर असणार आहे। 100 प्रश्नातले 60 प्रश्न हे त्याचे संबंधित ज्ञान जे त्याच्या कामाचं ज्ञान डिग्रीचं ज्ञान आहे त्यावरती आधारित आहे। त्यावरती डिटेल एक्सप्लेनेशनचा एक व्हिडिओ सुद्धा माझा येणार आहे की नेमका त्याचा टेक्निकल सिलेबस काय आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा टेक्निकल सिलेबस एकदा करून ठेवला तर नगरपालिका असो महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो हे टेक्निकल प्रश्न 60 प्रश्न सेम सिलेबसवरच विचारले जातात। प्रत्येक ठिकाणी काही वेगळा सिलेबस नसतो। राहिलेल्या 40 प्रश्नात सुद्धा सेम त्याच गोष्टी असतात। 10 मार्काचं मराठी असतं, 10 मार्काचं इंग्रजी असतं, बरोबर आहे ना। 10 मार्काचं या ठिकाणी आपण पाहतो बौद्धिक चाचणी आहे, बुद्धिमत्ता बौद्धिक चाचणी, थोडस गणित राहते या बौद्धिक चाचणी विषय आला की, आणि 10 मार्काचं जनरली तुम्हाला सामान्य ज्ञान हे असणं आवश्यक आहे। आता याच्यासाठी किती वाचलं पाहिजे, किती सोडलं पाहिजे, काय केलं पाहिजे, याच्या संबंधित एखादं पुस्तक आहे का तर याच्या संबंधित पुस्तकं भरपूर आहे, पण एकच पुस्तक याच्या संबंधित नाही। जेवढी पुस्तकं घ्यायला तुम्हाला पैसे लागणार आहेत ना त्याच्या निम्म्या किमतीत ती बॅच होऊन जाईल। त्यामध्ये नोट्सही मिळणार आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चनही मिळणार आहेत, फ्युचरचेही क्वेश्चन तुम्हाला आपण पाहतो संभाव्य पेपर मिळणार आहेत, त्यातून सगळंच कव्हर तुमचं होणार आहे। हा मुद्दा लक्षात घ्या का तर परीक्षेला जाताना त्याच्यासाठी जे काय लागतंय ते परफेक्ट देणं तुमचं काम आहे। त्यानंतर आपण पाहतो आरोग्य सहाय्यक महिला, त्याला सुद्धा सेम तोच विषय आहे की 100 प्रश्न त्यातले 40 प्रश्न मराठी
इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि 60 प्रश्न संबंधित विषयावरती आधारित आहेत. जो आरोग्य सहाय्यक महिला या संदर्भात जे संबंधित काम आहेत त्या संदर्भात हा विषय असतो. त्याचाही स्वतंत्र व्हिडिओ आहे आणि बॅच मध्ये ते कव्हर पण केलेलं आहे साहेब. त्याच्याबरोबर आपण पाहतो एएनएम आणि हिवताप दोन्हीचा पॅटर्न तोच आहे की 40 प्रश्न मराठी 10, इंग्रजी 10, सामान्य ज्ञान 10, बौद्धिक चाचणी 10, संबंधित विषय 60. बरोबर आहे. एएनएमचं जे आहे नॉलेज ते सेम. हिवताप कर्मचारी सुद्धा 40 प्रश्न मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि संबंधित विषय 60 प्रश्न. हिवताप आहे त्याच्या कंट्रोलसाठी, दुनियादारीसाठी, फवारणीसाठी काय काय मुद्दे असतात हे मुद्दे त्यामध्ये कव्हर केलेले असतात. ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न असतात, 100 प्रश्न असतात, 200 मार्क असतात, 2 तास वेळ असते. प्रश्नाचा दर्जाही मामूली असतो, फारसे अवघड प्रश्न नसतात, परंतु सगळा एरिया कव्हर होणं गरजेचं असतं, वाचन होणं गरजेचं असतं. हा मुद्दा लक्षात घ्या. तदनंतर आपण पाहतो कक्ष सेविका आयाचा आहे त्यालाही तोच सिलेबस आहे सेम आणि वार्ड बॉयचा सुद्धा सेम सिलेबस आहे आणि हे सगळं तुम्हाला एकत्रितरित्या एकाच बॅचच्या माध्यमातून कव्हर केलं जाणार आहे. त्याच्यामुळे ही बॅच तुमच्यासाठी महत्वाचीच नाही तर आवश्यक आहे परीक्षा पास होण्यासाठी. आणि ही माहिती तुमच्या त्या सर्व आरोग्य मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि फॉर्म कसा भरायचा, त्याची लिंक काय आहे, या संबंधित गोष्टीची जी आपण पाहतो पीडीएफ आपल्या टेलिग्राम वरती टाकले, ती जॉईन करा. 18 ते 38 वर्ष हे वयाच्या अटी याच्या बेसिक असतात. हा मुद्दा लक्षात घ्या ओपन कॅटेगरीच्या. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहायचं झालं मराठीचं ज्ञान आवश्यक आहे, 10वीत तो विषय असावा शिकायला तुम्हाला, असंही या ठिकाणी अजून एक एक्स्ट्रा क्वालिफिकेशन आहे. तर ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर या ठिकाणी मस्त एक लाईक करा आणि मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि आरोग्य विभागाचं लक्षात घ्या, इथून पुढे ही संबंधित पद 11,000पेक्षा जास्त या विभागात जागा भरल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही तयारीला लागणं फार गरजेचं आहे. हे सांगून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.